कल्याणमध्ये हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये मराठी कुटुंब दहशतीत, शेजाऱ्यांचं भांडण सोडवायला गेलेल्या देशमुख कुटुंबावर अमराठी लोकांचा जीवघेणा हल्ला। अखिलेश शुक्ला आणि त्याच्या कुटुंबानं गुंड बोलावत धीरज देशमुखांना आणि त्यांच्या कुटुंबियांना केली मारहाण। कल्याणमधील घटना दुर्दैवी नाही, मुंबईमध्ये हिंदीमध्ये बोला कारण भाजपचा राज्य आलंय, आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला। बाहेरच्या लोकांनी आनंदाने मुंबईमध्ये राहावं, मात्र मराठी माणसावर माज दाखवणाऱ्यावर कारवाई व्हावी, आदित्य ठाकरेंची मागणी। शरद पवार उद्या सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची घेणार भेट, पवारांची भेट असल्यानं पोलिसांचा विशेष बंदोबस्त। 23 डिसेंबर रोजी सातारा जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं बेमुदत दूध बंद आंदोलन, आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आवाहन। अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्याआधी भाजपच्या आमदारांचे विधिमंडळ परिसरात काँग्रेसच्या विरोधात आंदोलन, भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं आंदोलन। पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं अमित शहांच्या विरोधात आंदोलन, बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अमित शहांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन। नागपूरमध्ये पोलीस सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विधानभवनावर मोर्चा, तर पोलिसांची ड्युटी 8 तासांची व्हावी, तसंच सेवानिवृत्त झाल्यानंतर आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी काढण्यात आला मोर्चा। विधानसभा परिसरामध्ये काँग्रेसचं घेराव आंदोलन, काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळकेंच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसचं आंदोलन। राम मंदिराची निर्मिती झाली म्हणून कोणी हिंदूंचा नेता होत नाही, धर्माच्या अस्मितेतून राम मंदिराची निर्मिती, सरसंघचालक मोहन भागवतांचं महत्त्वाचं वक्तव्य। पुण्यातील विधानसभा निवडणूक लढलेल्या 2 उमेदवारांचं निवडणूक खर्च सादर करणं अद्याप प्रलंबित, दोन्ही उमेदवारांना तातडीनं खर्च सादर करण्याचे आदेश। रत्नागिरीमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मारकाची मागणी, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची सरकारकडे मागणी। पुण्यातील रिंग रोडच्या लगत विकास आराखडा तयार होणार, आराखडा तयार होण्यास 4 वर्षांचा कालावधी लागणार। पुण्यातील यशवंतराव नाट्यगृहामध्ये आज मराठी चित्रपटाचा शो झळकणार, मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्स थिएटर उपलब्ध होत नसल्यानं पालिकेकडून शोचं आयोजन। मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होण्याची शक्यता, 71 वर्षांपूर्वी जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झालं होतं संमेलनाचं उद्घाटन। शिर्डीतील साईबाबांचं दर्शन आज काही तास राहणार बंद, साईबाबांच्या मूर्तीचं 3D स्कॅनिंग होणार। दिल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या समृद्धी ढोणे हिनं गोल्ड मेडल पटकावलं, त्यानिमित्तानं तिचं साताऱ्यामध्ये जंगी स्वागत। 4 नेत्यांसह 32 माजी संचालकांना सहकारी संस्थांची निवडणुका लढवण्यावर बंदी, बँक बेकायदेशीर कर्ज वाटपाच्या प्रकरणी नेत्यांवर निवडणूक लढवण्यापासून बंदी। मिळकत कर बुडवणाऱ्यांच्या विरोधात पुणे महानगरपालिकेची मोहीम, बँड वाजवत मिळकत कर थकवणाऱ्यांची मालमत्ता सील। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शहरातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर, अनधिकृत बांधकाम न करण्याचं नागरिकांना पालिकेकडून आवाहन। संभाजीनगरमध्ये सरकारी कार्यालयांचं वीज बिल थकीत, 25 कोटींची वीज बिलं भरायला टाळाटाळ, वीज बिल थकवल्यानंतर संबंधित कार्यालयाला नोटीस। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील बनावट औषधांचे 4 नमुने तपासणीसाठी मुंबईला, 4ही नमुन्यांच्या अहवालासाठी मात्र 2 महिने वाट पाहावी लागणार। मुंबई महापालिकेची गणेश मंडळांसोबतची बैठक निष्फळ, पीओपीच्या मूर्तींना पर्याय देण्याची मंडळांची मागणी। बीडमध्ये अमित शहांच्या विरोधात आंबेडकर अनुयायी आक्रमक, शहा यांच्या पुतळ्याचं दहन करत व्यक्त केला निषेध। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।